बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, की उद्याच्याला आपण सेन्सेक्समध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. कोणते ते लेव्हल्स असतील, कोणते ते ट्रिगर लेव्हल असेल, ज्याचा आपल्याला मोमेंटम प्लॅन होऊ शकतं आणि उद्या एक्सपायरी आहे, त्याच्यामुळे उद्याच्याला मार्केट ट्रॅप पण करू शकते, व्होलटाईल पण राहू शकते. तर अशा कोणते एरियाज आहेत, जिथे मला वाटतं, की मार्केट थोडंसं आपल्याला ट्रॅप करू शकते. तर सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कोणत्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल, पहिल्यांदा जर का बघत असाल, तर डेफिनेटली चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण थोडंसं चार्टवरती जर का आपण आलो, डेली टाईम फ्रेम जर का आपण एनालिसिस करायला गेलो, तर याच्यामध्ये आपलं जे मार्केट आहे, तो याच्या आधी पण आपण डिस्कस केलं होतं, की हे जे प्रिव्हियस आपले सपोर्ट्स एरिया आहेत, जिथं मार्केट आपलं आलं होतं आणि ह्याच ठिकाणापासून मार्केट फ्रायडेच्या सेशनला एक चांगलं रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळालं. त्यानंतर आज एक मार्केट हेल्दीली जो गॅप आहे, जो खड्डा आहे, तो खड्डा पूर्णपणे आज भरला. आता उद्याच्याला मार्केटची जी नेक्स्ट वाटचाल आहे, ती त्या डायरेक्शनला व्हायचा प्रयत्न होऊ शकतोय. ओके. जनरली मार्केट जे गॅप असतात, ते गॅप फुलफिल करतात आणि त्यानंतरनं ज्या डायरेक्शनला जाईल, त्या डायरेक्शनला जाऊ शकते. तर ह्याच्या आधी थोडंसं जर का आपल्याला पोझिशन प्लॅन करायचं असेल, जोपर्यंत का ही लेव्हल अपसाइडला क्रॉस नाही करत आहे, तर जोपर्यंत ही लेव्हल डाउन साइडला क्रॉस नाही करत आहे, तोपर्यंत थोडंसं मार्केटसाठी अनसर्टनिटी, मार्केटसाठी साइडवे मोमेंटम प्रोबॅबिलिटी वाईज असू शकते. ओके. चला तर आपण येऊया 50 मिनिट टाईम फ्रेमवरती कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतोय, कोणते ते ट्रिगर लेव्हल्स आहेत, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचा प्रयत्न करणार आहेत. जर तुमचे कुठले कमेंट्स असतील, देन कमेंट पण करू शकता. कुठले डाउट्स असतील, ते पण तुम्ही कमेंटवरती विचारू शकता, जेणेकरून तुमची हेल्प करायची प्रयत्न करू शकतो. ओके. आता जर का आपण याच्यामध्ये बघायला गेलो, तर मार्केट जे आहे, ते आपलं मार्केट थर्सडेला म्हणजे गुरुवारी अल्मोस्ट फॉल आला होता. त्यानंतर मार्केट गॅप डाउन झाला. ओके. थोडीशी अनसर्टनिटी होती. त्यात पण आपलं मार्केटने चांगल्या प्रकारे रिकव्हरी दाखवली आणि आजच्या सेशनला मॉर्निंगला मार्केटमध्ये एक शार्प मूव्हमेंट त्यानंतर मार्केट कन्सॉलिडेशन फेजमध्ये गेलं. जर उद्याच्याला मार्केट हे जे 2 लेव्हल्स आहेत म्हणजे की टॉपला जर का आपण बघायला गेलो 81 900च्या आसपास, बॉटमला जर का बघायला गेलो 81 550 च्या आसपास जोपर्यंत काही ह्या रेंजमध्ये मार्केट जोपर्यंत काही राहायचा प्रयत्न करणार आहे, तोपर्यंत मार्केट थोडंसं चॉपी, थोडंसं साइडवे बिहेवियर दाखवायचा प्रयत्न करू शकतोय. जोपर्यंत ह्या रेंजमध्ये मार्केट आहे, तोपर्यंत अव्हॉइड ऑर वेट केलेलं कधी पण बेटर राहू शकतंय. जर मार्केट बघूया सपोज जर का मार्केट मोठा गॅप अप झाला आणि जर का मार्केट हा जो एरिया आहे, ओके, ह्या एरियाच्या आसपास जर का भेटला किंवा ह्या एरियाच्या आसपास जर का आला, देन कुठल्या पण प्रकारचा निगेटिव्ह प्राईस एक्शन जर का बघायला मिळाला, देन डेफिनेटली मार्केटमध्ये थोडंसं आपल्याला डाउनसाइड मोमेंटम सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला मिळू शकते. तर ह्या लेव्हलला जर का आला आणि त्या ठिकाणी जर का आपल्याला मिळाला दुपारी 2 नंतर किंवा मॉर्निंगला कधी पण, तर थोडंसं माझं प्लॅन ऑफ एक्शन तसाच राहील, की निगेटिव्ह साइडचा प्लॅन ऑफ एक्शन राहू शकतो. ओके. थोडंसं इथून लेव्हल स्टार्ट होते, तर इथं पण थोडंसं आलं, की अलर्ट राहायचा प्रयत्न करेन. त्यानंतरनं समजा मार्केट फ्लॅट ओपन राहिला, कन्सॉलिडेशन फेजमध्ये गेला. आज पण कन्सॉलिडेशन चांगलं केलं. जर ह्याच्यावरती जायचा प्रयत्न केला, ह्याच्यावर जर का सस्टेन राहायचा प्रयत्न केला, तर मिनिमम 82,000 जो की सायकॉलॉजिकल नंबर आहे, इथपर्यंतची एक स्कॅल्पिंग मोमेंटम प्लॅन करू शकतो आणि त्यानंतरनं जर का ट्रेल भेटला, देन ट्रेलिंग पण प्लॅन करू शकतोय आणि आपलं जे रेझिस्टन्स यायला सप्लाय एरिया जो यायला, तो ह्या ठिकाणी यायला लागला. ह्याच्या आसपास जर का आला, थोडंसं अलर्ट राहायचं आणि त्यानंतरनं काम करायचं. सपोज जर का मार्केट जर का गॅप डाउन ओपन झालं, अचानक मार्केट जर का गॅप डाउन ओपन झालं, देन हे वालं एरिया ट्रिगर एरिया आहे, जिथे की मार्केट जर का आला आणि ह्या ठिकाणी डिमांड एरिया झाला आणि ह्या ठिकाणी जर का परत मार्केट आला, ह्याच्यामध्ये जर का आपल्याला कुठल्या पण प्रकारे पॉझिटिव्ह प्रायझेशन बघायला मिळाला, देन आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करायचा प्रयत्न करू शकतो. थोडंसं हा जो एरिया आहे, जिथं मार्केट स्ट्राँग रॅली दाखवल्या, तर ह्या एरियात थोडंसं वेट एंड वॉचचं भूमिका राहू शकते. जर का मार्केट डाउन साइडला आला आणि परत अप साइडला जायचा प्रयत्न केला, कन्सॉलिडेट राहिला, देन थोडंसं ह्या एरियामध्ये माझा वेट आणि वॉचची भूमिका असू शकते. बिकॉज पुढच्याला एक्सपायरी आहे, थोडंसं व्होलॅटिलिटी, टाईम डिके हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये असतात. तर थोडंसं पेशन्सनी काम केलं आपण, तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे अपॉर्च्युनिटी कॅप्चर करता येऊ शकते. थोडक्यात जर का आपण बघायला गेलो, आज जिथं मार्केट रेझिस्टन्स घ्यायला लागलंय, तिथं अल्मोस्ट 0.618 चा फिबोनाचीचा लेव्हल आहे. तिथं मार्केट हॉल्ट करू शकते, रेझिस्टन्स घेऊ शकते. बट एकदा का हेच अजून सपोज डाउन साइडला आला, कन्सॉलिडेट करून जर का आफ्टरनून सेशनला कधी पण हे ब्रेक केला, देन आपल्यासाठी एक चांगल्या प्रकारची ह्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी बनू शकते. ओके. तर एक लक्षात ठेवायचं आहे, इथं सायकॉलॉजिकल नंबर यायला 82,000 च्या आसपास आणि हे जे वरचे सप्लाय एरिया, स्ट्राँग सप्लाय एरिया, इथं लास्ट टाईमला मार्केट भरपूर वेळ हॉल्ट केलंय आणि त्यानंतर ब्रेकडाउन दाखवलंय. आता फर्स्ट टाईम रीच व्हायला, तर हे जे एरिया यायला लागलं, तर ह्या एरियापाशी आला, तर अलर्ट राहायचं आहे आणि इथंच आपल्याला कुठल्या पण प्रकारे निगेटिव्ह प्राईस एक्शन बघायला मिळाला,
तर डेफिनेटली आपला जो ट्रेडचा प्लॅन असणार आहे सेलिंग साइड प्लॅन असू शकतो. आणि त्यानंतर सपोज जर का मार्केट डाउन साइडचा गेला म्हणजे इथून जर का मार्केट कन्सॉलिडेट करून तुटला डाउन साइडला, तर मी वेट करणार आहे. मग ह्या ठिकाणावर आपले ट्रिगर एरिया स्टार्ट होतील हे वाले सगळे. ह्याच ठिकाणी जर का आपल्याला पॉझिटिव्ह प्राईस एक्शन बघायला भेटला, देन आपण रिव्हर्सल एरिया प्लॅन करू शकतोय. करंटली मार्केट थोडंसं रेंज बाउंडमध्ये अडकलंय, की टॉप साइडला सप्लाय एरिया, बॉटम साइडला डिमांड एरिया याच्यामध्ये एकदम आलं कॉम्प्रेस झाला. तर इथं आपण थोडंसं पण तेवढंच रेंज एरिया कॅप्चर करू शकतोय. जर का ह्याच्या व्यतिरिक्त काही पण ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला डाउट्स असतील, तर कमेंट करू शकता. त्या प्रकारचे आपण आन्सर घ्यायचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ जर का तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल, तर डेफिनेटली लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.